जय गुरु सर्वांना. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. आपण हे जे काल प्राणी आणि पक्षी बघितले त्याचं पुन्हा एकदा रिपिटेशन करून घेऊ, म्हणजे आपल्याला पुढच्या वाचनामध्ये लक्षात राहील. ते सोपे सोपे काही आहेत. काकः कावळा, शुकः पोपट, कपोतः कबूतर, कोकिलः कोकिळ, बकः बगळा, कादंबः बदक, मत्स्यः मासा, मकरः मगर, कच्छपः किंवा कुर्मः कासव, मंडूकः बेडूक, सिंहः सिंह, व्याघ्रः वाघ, चित्रकः चित्ता, वृकः लांडगा, शृगालः कोल्हा, शंभरः सांभर, भल्लः अस्वल, शुकरः डुक्कर, हरिणः किंवा मृगः म्हणजे हरिण, शशः म्हणजे ससा. असे हे 20 प्रकारचे प्राणी किंवा पक्षी आपल्याला आहेत. आपण सिंहाला विसर्ग नाहीये का सर? कशावरती? सिंह सिंह सिंहाला विसर्ग पाहिजे, इथे राहिलाय चुकून तो. याच्या बर. दुसऱ्या कॉपीत केला मी तो करेक्शन. त्याची PDF करून देईल तुम्हाला ते. काल आपण हे बघितलं. हा पूर्ण पाठ उद्यानाचा आहे. इदम उद्यानम, उद्याने बालकः क्रीडन्ति, बालकः अत्र स्थित्वा अल्पाहारम अपि आहे ते पुढे कुर्वन्ति कुर्वन्ति मनोहरम खलु उद्यानम इदम, अस्मिन् उद्याने वृक्षः लता च सन्ति, वृक्षेषु लतासु लतासु च स्थित्वा स्थित्वा नानाविधः विहगः कोलाहलं कुर्वन्ति किंवा पूजन्ति. जे कोलाहलं कुर्वन्तीच्या ऐवजी पूजन्ति वापरून चालतं. पश्य तत्र काकः कुक्कुटः कुक्कुटः चटकः चटकः च किमपि धान्यादिकं भक्षयन्ति. अत्र शुकः तिष्ठति, शुकस्य मधुरं रवम् आकर्ण्य जनाः तं तं स्वगृहे स्वगृहे पालयन्ति. पालयन्ति. तं च पंजराभ्यन्तरे स्थापयन्ति. पंजरस्थः शुकः मानुष सदृशी वाचं वदति. वदति, माणसासारखं बोलतात. एषः मयूरः यदा वर्षासु घना गर्जन्ति तदा एष नृत्यति. किं पुढे काय? त्वया मयूरस्य नृत्यं दृष्टं. कपोत कोकिल बक हंस कादंबः अस्मिन् उद्याने सर्वदेव सर्वदेव श्रुतिमधुरं पूजन्ति. पूजन्ति. हे आपण काल वाचलं होतं. आता पुढचं आपण घ्यायचंच उद्यान दिलं होतं या ठिकाणी. इदम उद्यानम स्थित्वा अल्पाहारम अपि कुर्वन्ति खलु उद्यानम इदम. आणि 7व्यामध्ये पश्य तत्र काकः कुक्कुटः चटकः च किमपि धान्यम आदिकं भक्षयन्ति. इथं संधी विग्रह करून ते दिलेलं होतं. पुढच्या याच्या सुद्धा 8व्यामध्ये एक आहे. तमच पंजरम अभिअंतरे, पिंजऱ्याच्या आत स्थापित करतात. आणि 13व्यामध्ये कपोत कोकिल बक हंस कादंबः अस्मिन् उद्याने सर्वदा एव श्रुतिमधुरम पूजन्ति. इथे आपण बघितलं होतं की 2 प्रकारे अनेक वचन किंवा बहुवचन दाखवता येतात. एक तर कपोतः, कोकिलः, बकः, हंसः, कादंबः, कुठेतरी मध्ये च लावायचं शेवटी किंवा मध्ये कुठेतरी. आणि नाहीतर मग कपोत कोकिल असं एक वचनी लिहायचं, मध्ये डॅश डॅश देत जायचं आणि शेवटचा जो असेल नाम तिथलं त्याला फक्त बहुवचन घ्यायचं. हा नियम आपण काल बघितला. सर, हा येस. त्या सर्वदा एव मध्ये विचारायचं होतं की तो ए आहे पहिल्या शब्दातला, तो डबल पाहिजे का? सर्वदैव होतं ते. नाही, दैव नाही, सर्वदैव. कारण सदा बोला. एव आपण जेव्हा बघितलं तेव्हा ते हा. सदैव होतं. तर हे सर्वदा एव ते पण तसं होईल का? एकच मात्रा पाहिजे त्याला? आ अधिक ए ना, आ अधिक ए तर बरोबर तुमचं म्हणणं. सर्वदैव सर्वदैव घेतलं तर त्याचा अर्थ बदलून जाईल खरं म्हणजे. त्याने ह्याचं एकत्र करायला नको होतं खरं. त्यांनी सर्वदैव घेतलाय तिथे. हम्म. पुढच्या स्लाइडला
हो नाही बोललं ते. हा सर, एक शंका होती मला. हा हे कपोत, कोकिल, बकहंस जे आहे ते तिथं आपण म्हणजे डॅश घेतल्यामुळं आपण एकवचनी सारखं वापरलं हो आणि शेवटी पण मग तिथं विसर्गाची गरज नसते नाही, नाहीये का? प्रत्येक शब्दाला प्रत्येकाला एकवचनी आपण जे लिहिलं ना तिथे ते ऍक्च्युली बहुवचनीच आहे ते. आपण जसं लिहिताना तसं लिहिलंय त्याला तिथे विसर्ग लावायचा नाही. त्याच्या हा प्रत्येक ठिकाणी डॅश द्यायचा आणि शेवटचं अक्षर जे आहे त्याला मात्र कंपल्सरीली हा विसर्ग लावायचा. म्हणजे इथं लिहिताना सुद्धा कपोत हा कोकिल हा असं कोकिला पण लिहायचं नाही, कोकिलच लिहायचं, कपोतच लिहायचं, बकच लिहायचं. म्हणजे एकवचनीच लिहायचं पण त्याचा अर्थ तिथं ध्वनित अर्थ जो आहे तो बहुवचनी आहे. ओके. स्नेहल, ते तुमची जी शंका आहे ना, मी सांगतो तुम्हाला. सर्वदैव जर घेतलं तर तिथे अर्थ बदलेल त्याचा. ठीक आहे, बघूयात त्याला. ठीक आहे सर. सर्वदैव. ओके, आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये सुरुवात शुभदा कुलकर्णी. हो सर. हम्म, विशालम खलु उद्यानम. हम्म. अ, हा, एवढंच बदल. खरोखर उद्यान मोठे आहे म्हणजे विशाल आहे. विशालम खलु उद्यानम. विशालम घेतलं कारण उद्यानम असल्यामुळे त्याचं विशेष. उद्यानम असल्यामुळे. ओके. राजेंद्र कोलेकर साहेब पुढचं. अत्रैको विशालः तडागः अप्स्यति अप्स्यस्ति. अप्स्यस्ति. हे उद्यान खरोखरच खूप मोठे आहे. हे झालं पहिल्याच येथे झालं. हा, येथे एक मोठा तलाव सुद्धा आहे. व्हेरी गुड. हा, अत्र एको. एको म्हणजे एकह. हे विसर्ग जाऊन त्याचं ओकारांती त्यांनी केलं. अत्र एको, अत्र एको. आता इथे बघा, इथे अत्र एको केलं त्यांनी अ आणि एच. अत्र एको म्हणजे अत्र एकः विशालः तडागः तलाव अप्स्यति अप्यस्ति म्हणजे अपि अस्ति. ओके, थँक्यू. गिरीश देशपांडे साहेब. हो. अस्मिन् जलाशये विविधाः जलाचराः इतस्ततः सञ्चरन्ति. म्हणजे अस्मिन् म्हणजे या जलाशयात विविध जलचर इतस्ततः संचार करतात. इकडे तिकडे हा, इतस्ततः. इकडे तिकडे फक्त हे जे संचार अस्मिन आहे ना, करतात. अस्मिन करायचं. अस्मिन नाही, न पूर्ण नाही येते. हा, अस्मिन्. हा, अस्मिन जलाशय. अस्मिन् जलाशय. हा, ओके. स्नेहल ताई. एकतः मकराः कच्छपाः मंडूकाः च दृश्यन्ते. एकतः म्हणजे एखादे. एखादे एखादी मगर, एखादी मगर. कासव किंवा आणि बेडूक सुद्धा दिसते कधीतरी. दिसतात. सॉरी, बहुवचन आहे. बहुवचन. एखाद वेळी मगरी, कासव किंवा बेडूक पण दिसतात. ओके. अपूर्वताई. उद्यानस्यापरे विभागे अनेके पशवः सन्ति. उद्यानाच्या वरच्या भागात अनेक. अपरे म्हणजे दुसऱ्या. अच्छा. उद्यानाच्या दुसऱ्या भागात अनेक पशु आहेत. हा, पशु आहे. पशवः म्हणजे पशुचं बहुवचन. उद्यानस्य अपरे विभागे. अपरे म्हणजे दुसऱ्या विभागामध्ये अनेक पशु आहेत. आता पुढे कोणते कोणते पशु आहेत ते. सर, अनेके का आलंय? म्हणजे अनेकः पशु नाही, अनेकः नाही, अनेकेच आहेत. कारण अनेके हे विभागेचं हे नाहीये ना, पशवाचं विभागे ठीक आहे, पण अनेके जे ते पशवहाचं अनेकः नाही होणार ते. अनेकाचं बहुवचन, अनेकचं बहुवचन अनेकच. हा, अच्छा.
नुसतं अनेकच अनेक आहे. नाही होणार. अनेक नाही. अनेके पशवः. हं. हो. म्हणजे कुठे वापरलं तर अनेकच वापरलं जातं ते. सुरेखाताई. आहेत का? हा हो सर. हा हा. सिंह, व्याघ्र, चित्रक, वृक, शृगाल, शंबर, भल्ल, शूकर प्रभृतयः स्वे स्वे पंजरे तिष्ठन्ति. म्हणजे सिंह, वाघ, चित्रक म्हणजे चित्ता. चित्रक म्हणजे चित्ता. 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 हो सॉरी. चित्ता, नंतर लांडगा आणि कोल्हा आणि सांबर हा. आणि अस्वल आणि डुक्कर, शुकर म्हणजे बरोबर इत्यादी सर? इत्यादी. हा, प्रभृतया म्हणजे इत्यादी. स्वेसेचं विसरले सर. स्वेसे स्वे आपापल्या आपापल्या पिंजऱ्यात थांबतात थांबतात. किंवा तिथे राहतात असं म्हणता येईल. थांबतात. तर ह्याच्यामध्ये फक्त प्रभृतया हा एक नवीन शब्द आपल्याला इत्यादी या हिशोबाने. आणि स्व म्हणजे हा, आपल्या. प्रभृतया हा. स्वे आणि म्हणजे स्वे बहुवचन. म्हणजे आपापल्या. आपापल्या पंजरे म्हणजे कुठे गेलं पिंजऱ्यामध्ये. ते आठवत होतंय पण मला ते काय स्ट्राईक नाही झालं कुठे आहे. हा नाही, गेलेला आहे मागे आपला हा स्पेस गेलेला एकदा. आहे गेलेला आहे. हो. हा, एकदा गेलेला आहे तो. हम्म. शोधून ते पण नाही सापडला. हे जे आहे ना, हे सिंह नाही माहिती त्याला. आपलं हे म्हणण्याची पद्धत सिंह असं आहे ते. ते वला अर्ध व त्याला असं म्हणतो सिंह. होय होय, सिंह म्हणायचं खरं. हा हा हा. हो. ओके, ठीक. सर इथं प्रभूतयःच नक्की मराठीमध्ये कसं म्हणजे कुठला शब्द वापरायचा? प्रभृती म्हणतो की नाही आपण केली मराठीमध्ये पण प्रभृती असं मानलं जातं. हो हो. अच्छा. गुरु प्रभृती म्हणजे गुरु इत्यादी सगळे काय त्या सभागृहामध्ये असलेले अमुक 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 प्रभृती म्हणजे इतर सगळे. तर त्याच अर्थाने हे प्रभृती. आपण केव्हा केव्हा प्रभृती आपल्याकडे असं माननीय या अर्थाने पण वापरतो. पण शुकर प्रभृत या म्हणजे या ठिकाणी माननीय नाहीच आहे ते. संस्कृतमध्ये अर्थाचा इत्यादी या अर्थाने घेतला आहे. अच्छा. रत्नप्रभा मॅडम. सर हे शृगाल आणि शंभरच्या मध्ये पण डॅश पाहिजे ना? तिथं आहे का नाही का तिथे? मला दिसत नाही. नाहीये. पाहिजे नाहीये पाहिजे. म्हणजे पाहिजे. हा पाहिजे. हो. हा मॅम. हरिण हा हरिण शशवनराणां स्थानं पृथगस्ति अपरं चात्र यद वयं पश्यामः. हे काय झालं असं? पश्यामः तदस्ति पुष्पाणां सौंदर्यं. तुम्ही एकदम मोठे तुमचं हे ऑफ करा ना तुमचं. चालू नाही. तुमचं आता नुसतं आवाज फोटो. येतोय का? हा आवाज. हा आता ठीक आहे. हा हा हा. हरिण आता तुम्हाला येतोय दिसतंय का का आवाज? हे दिसतंय का तुम्हाला? हो, माझं कुठून गायब झालं? दिसत आहे. स्क्रीन दिसतोय ना? होय, हो सर, स्क्रीन वाचू दिसतोय. का? त्यांनी हा. 2 वाक्य वाचली सर. त्यांनी ठीक आहे. 2 वाक्य वाचली. हा नाही ठीक आहे, बरोबर आहे. एकच वाचायला पाहिजे होतं, हा चुकून 2 वाचले. हा वाचा. हा हरिण शश वानराणां स्थानं पृथक असते. हा आता म्हणजे हा ओके. हरिण आणि वानराचं स्थान ठिकाण वेगळं आहे का? वेगवेगळं आहे? शश म्हणजे काय? हे ससा. नाही कळलं. ससा. ससा. हरिण, ससा, वानर यांचे स्थान पृथक असते म्हणजे वेगवेगळे का? पृथक आणि अस्ति. हा पृथक मधलं हलंत क हा, आणि पृथक अस्थिचं अ असं म्हणून ते ग झालं ते. पृथक असते. मग असं होईल का? हरिण, ससा आणि वानर यांची स्थान पृथक असते म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे असतात. असतात. बरोबर आहे का? हो बरोबर. थोडं का नाही नीट बरोबर. समजलं नाही अर्थ मला. बरोबर काढला तुम्ही. फक्त ते पृथकचं जे आहे हो,
विग्रह आहे नाही. विग्रह करायचा. माझा सर स्क्रीन पृथक म्हणजे वेगळं का वेगळं पृथक पृथक म्हणजे वेगळं. पृथक 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 म्हणतो ना आपण वेगवेगळं. हा हा आता हम्म. पण पृथक आपण बघा दोनदा नाही म्हटलेलं आहे सर, एकदाच म्हटलंय ना. काय पृथक एकदाच आहे, हो पृथक ना एकदाच आहे म्हटलं. एकदाच आहे हो ना. मग वेगवेगळं हा, नाही एकदाच आहे तरी मग आपण वेगवेगळे असं दोन्ही म्हणायचं का वेगळे का फक्त वेगळे म्हणायचं? वेगळे असलं म्हणलं चालतं. वेगवेगळं असलं असं म्हणणं आवश्यक हा, नाही. त्या शब्दामध्ये नुसतं तसं नाहीये. वेगळं तरी काय. वेगळे किंवा असतं. स्वतंत्र का स्वतंत्र आहे. स्वतंत्र नाही म्हणतात त्याला, वेगळंच. पृथक म्हणजे वेगळंच. ते पृथक्करण सारखं पृथक वाटतं. पृथक्करणचं हा पृथक्करण म्हणजे वेगळं करणे. करण म्हणजे करणे. पृथक म्हणजे हम्म. वेगळं करणे. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये शिकलो होते मराठी मीडियम मध्ये. हो पृथक्करण पृथक्करण करा. हो पृथक. ओके बरोबर आहे का पण सर? बरोबर. तुमचं हे अर्थ बरोबर काढला. फक्त ते पृथक ग आहे ना, ते ग कसं आलं, ते अर्ध क आणि अ ते मिळून ग झाला. हे फक्त लक्षात ठेवायचं. पृथक आणि अस्ति. असती ते अर्ध ग म्हणजे हलंत ग आणि अ हे दोन्ही मिळून अर्ध क आणि अ मिळून ग झालं. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा बघतो केव्हा वाचताना असं, तर हे ग च फोड करायची वेळ आली, कशी करायची ती शब्दाच्या हो. अर्थाने आपल्याला अंदाज येतो, नाही असं नाही, पण माहिती पण पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. राजेंद्र जोशी सर, रवींद्र जोशी सर. ओके. अपरं चात्र हा. यद् वयं पश्यामः हम्म, तदस्ति पुष्पाणां सौंदर्यम्. हम्म, हम्म. याच्यामध्ये अपरम च आता अत्र. हा अपरं च अत्र यद् वयं पश्यामः तद् हम्म, अस्ति पुष्पाणां सौंदर्यम् अशी हम्म, त्याची हम्म, हम्म, फोड झाली. हम्म, हम्म. सो इथे इथे तिथे इथे दुसरीकडे इथे पाहिलं आपण, जर आपण इथे आणि दुसरीकडे पाहिलं, म्हणजे इथे तिथे पाहिलं, इकडे तिकडे पाहिलं, तर तर सर्वत्र काय पुष्पांचे सौंदर्य हा दिसते हा आहे. तर त्या फुलांचं तद अस्ति. सौंदर्य तेथे आहे. हम्म. दिसते असं नाही दिलं, तिथे आहे. तत् अस्ति. आहे आहे तद अस्ति. येस. लिहिलंय सर. हा पश्चामह आहे ना, वयम पश्यामः. पाहिलं. अरे हो, आहे की इथं. मी पण नाही असते मग. हा. नाही हे पश्यामह आपण पण पाहतो. इकडे येते. इथे तिथे हा पाहतो तेव्हा सौंदर्य असते, आहे. हा वयम पश्यामः म्हणजे इथे तिथे आपण पाहतो. हा आपण पाहतो. हो हो, हा सर. तेव्हा पुष्पांचे अपरं सौंदर्य पुष्पांचे दिसते सौंदर्य असं आहे. हा सौंदर्य आहे. आहे. अपरं म्हणजे आहे काय? आहे. आहे अपरम म्हणजे दुसरीकडे असा अर्थ त्याचा. दुसरीकडे ना. हा अत्र आणि दुसरीकडे, इथे आणि दुसरीकडे, म्हणजे इथे आणि तिथे. इथे तिथे आपण जेव्हा पाहतो तेव्हा फुलांचं सौंदर्य असतं. म्हणजे वेगळं वाक्य आहे हे, म्हणजे जसं साधारण मराठीमध्ये मान्य होणारं नाहीये ते, पण ते केलेलं आहे. नाही आतापर्यंत त्यांनी वेगवेगळं वर्णन केलं ना की ते हम्म. तलावात काय आहे, हो बाकीकडे हो काय हो. आहे, असं म्हणून ते शेवटचं काइंड ऑफ कन्क्लुडिंग वाक्य झालं की आतापर्यंत सगळे प्राणी झाले, पक्षी झाले, आता आपण फुलांचं. पुष्पांचं पण सौंदर्य इथे आपल्याला हो नाही, दिसतं. हे नाही, ते नाही, तो नाही प्रश्न. म्हणजे वाक्य जे आहे ना हे हो पश्यामहपर्यंत अर्ध वाक्य. हो आणि वयम तत् अस्ति, पश्यामः तत् अस्ति जे आहे ना तिथे फुलांचे सौंदर्य असते. असते. त्याच्यापेक्षा म्हणजे वेगळं काहीतरी करता असते ना, पण त्याने केलं तदस्ति, तिथे आहे, तिथे फुलांचे सौंदर्य आहे. ओके. सर यदम यदम म्हणजे काय यद वयम. यद वयम जी आपण. हा आता कोण आहे? पद्मजा मॅडम. कुठली गोळी पांढरी? हो सर. हा. पांढरी कुठली गोळी? पुष्पेषु श्वेत पीत रक्तादी वर्णानां वैचित्र्यम अस्ति. आता इथं हे रंग दिलेत वेगळे वेगळे फुलांचे. हो. पुष्पेषु म्हणजे फुलांमध्ये, श्वेत म्हणजे पांढरे, पीत पिवळे, रक्त लाल, आदी वर्णानाम, रक्तादी वर्णानाम म्हणजे रक्त आदी वर्णानाम, म्हणजे हे अनेक वचन झालं वर्णानामचं. वैचित्र्यम अस्ति म्हणजे ह्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या रंगांची फुलं आहेत फुलांमध्ये. विविधता आहे. हा. आहे. फुलांमध्ये पांढरे, पिवळे, लाल अशी रंगाची विविधता आहे. विविधता आहे.
कोण राहिलंय अजून? मी राहिली. हा येस, माधुरी मॅम घ्या पुढे. सेवंतिका जपा युथिका पुष्पाणामांत्राधिक्यं वर्तते. शेवंती जास्वंद. युथिका युथिकाचं काय युथिका आता म्हणजे काय कोणाला माहिती? हे पुष्प मी पण विचारलो नाही आठवत मला. युथिका जुई 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 आहे का? जुई. ओके. अच्छा. जुई किंवा जुई जुई फुल अधिक्यम म्हणजे म्हणजे हे पुष्पानाम म्हणजे पुष्पा फुलांमध्ये जास्त करून फुलांमध्ये शेवंती, जास्त अधिक्यम जास्वंती आणि जुई हा सेवंती. जुई हे पुष्पामध्ये अधिक आहेत आहेत. असतात वर्तते दिलं आहेत. ओके. ते आधीच्या वाक्यामध्ये होतं ना, श्वेत पीत रक्त. अच्छा हा 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 त्याचं ते 3 आहे. ते पीत आहे ते शेवंती आहे, जपा म्हणजे जास्वंद ते रक्त जास्वंद. आहे, आणि युथिका म्हणजे जुई किंवा जाई काय जे काय आहे हे ते कुठं श्वेत पिवळा आहे. पिवळा कोणता यातला हा. मग? पिवळं शेवंती ना, शेवंतिका शेवंती. ओके. शेवंती पिवळं, जपा म्हणजे गेलं. जास्वंद, हा, आणि युथिका आता म्हणजे शेवंती म्हणजे पांढरच श्वेत रंग म्हणजे असतो. पांढरी पण म्हणजे पांढरी पण जास्वंद पण असते आणि तेच शेवंती पण असते. डोळ्यासमोर ते पांढर तेच आलं एकदम. श्वेत म्हणजे जास्वंद पण असते आणि शेवंती पण असते. हा, पण पण मेनली जुई मात्र शेवंती पांढरीच म्हणली असते. की पिवळी. हा जुई पांढरी शेवंती पिवळी आणि जास्वंद म्हणजे लाल. ते युथिका. स्टँडर्ड आहे. ते स्पेशल वाले ते वेगळे. हे स्टँडर्ड वाले एकच रंग आहे. गुलबक्षी जशी गुलाबी आणि बाकीच्या पण असतात गुलबक्षी. सेंद्रिय वगैरे, पण एरवी गुलाबी असते. ते आपण म्हणतो गुलबक्षी खूप डिफॉल्ट. दिवसांनी बघितलं नाव वाटलंय. ओके, पुन्हा सेकंड राऊंडला आता राजेंद्र कोलेकर साहेब. पाटलास्तु न बहवः. हा पाटल म्हणजे म्हणजे गुलाबाची फुलं गुलाबाची. हा गुलाबाची फुलं मात्र जास्त नाहीत. जास्त नाही. बहु नाही, जास्त रंग नाही. ओके. पुढचं घेऊन टाका मध्ये. चंपक कणिकार मुद्गराः तू सर्वदा प्रफुल्लिताः सन्ति. म्हणजे चाफा, कणेर कणेर, आणि हा. मोगरा मुद्गरा म्हणजे मोगरा. मला म्हणजे तर सर्वदा नेहमी नेहमीच उमललेली फुललेली असतात. कणिकार म्हणजे कणेर कणेर आता कणेर. कणेर कणेर. खरं ओके. हा तेव्हा असेल कणेरला खूप महत्व असेल त्यावेळेला. आता तेवढं खरं कणेर फार काही आकर्षक नसतं ते, पण ठीक आहे. मोगरा चंपक या मानाने कणेरचं फार महत्व नाही आहे. ओके. आणि मुदगरा म्हणजे मोगरा मुदगरा मोगरा मोगरा. मुदगर म्हणजे मोगरा. मुदगरा हा म्हणजे मोगरा. हा सुरेखात आहे पुढचं. इत्यमास म्हणतात सर्वथा नयन मनोहरम इदम उद्यानम. इत्यम इति इत्यम अति इति कसं सर? इत्यम असं म्हणता, हा इति इत्थम असं पाहिजे का म्हणतात. सर असं ते? म्हणतं असं म्हणतं म्हणजे हा सगळा असं म्हणतं सर्वथा म्हणजे सदैव. इति अयम असं म्हणतात. अच्छा. अयम ना, तेच म्हटलं कारण की मला कळेल ना तिथे. हा सर्वथा नयन मनोहरम इतम उद्यानम. हा अस्मंतापेक्षा सर्व काळी नयन मनोहर असलेले हे उद्यान आहे. हो, जुईच आहे इथं. इति हा शब्द आहे अयम बरोबर. अस्मंतात. ओके. हे अयम पुढचे म्हणजे समजले होते, फक्त ते हा हे असं मध्ये हे म्हणतात. अयम कसं जोडलं हा गेलं ते अयम नाही लक्षात राहिलं. बरोबर. नयन मनोहरम इदम हा, उद्यानम. होय. अयम इदम असे ह्या अस्मंतापेक्षा सर्व काळी नयन मनोहर असलेले हे उद्यान आहे. ते परत सर संस्कृत वाक्य दाखवा ना ते. बघा तुम्ही काय.
इति अयम इति आसमंत. इत्यम हा इति अयम असं म्हणतात सर्वथा नयन मनोहरम. तर मला ते असं त्यांनी पेक्षा ते कसं वापरलं ते नाही मला कळलं मग, म्हणून मी पेक्षा म्हटलं की मला परत हे दाखवा वाक्य म्हणून. कारण तिचा तिचा त्यांनी पेक्षा शब्द वापरलाय ना, तो नाही इथे असं काय असेल मला असं वाटतं की इति अयम म्हणजे ह्या अस्मंतामध्ये हे सर्वतः हा नयन मनोहर उद्यान आहे एवढंच त्याच्यात मला असं वाटतं. पण ते पेक्षा कसं आहे ते मराठी अनुवाद बघा ना सर. नाही ते असं बरोबर पेक्षा आहे. असमंतात जे आहे ना, म्हणजे जे असमंत हा आहे, जे काही हो आजूबाजू आहे हो. त्यापेक्षा हे उद्यान नयन मनोहर आहे. मग ते म्हणजे त्यापेक्षा असं कशाचा अर्थ घ्यायचा सर? असमंताचा. पण असमंत म्हणजे हा परिसर ना सर, नाही आसमंत नाही म्हणजे हा हा असमंत इति अयम असमंतात हे जे आहे, हा ह्या असमंतापेक्षा हे उद्यान सर्वथा नयन मनोहर आहे. म्हणजे नाही आता कळलं. ह्याला असं काय उद्यान नाही. सोडून बाकीचा जो असमंत आहे. तर इथं हा कम्पॅरिझनचा प्रश्नच कुठे येतोय? हा नाही, तर तेच हे म्हटलं की नाहीच आहे. पेक्षा म्हणजे नाही नाही असमंतात पंचमी म्हणून असमंतामध्ये आलं असेल पाहिजे का? ते, हो ना, असमंतामध्ये पंचमीच आहे पाहिजे. पंचमीच आहे ते. मग उन्हून आसमंताहून हो ना, असं होऊनच असेल ना. का? आसमंताहून घ्या किंवा आसमंतापेक्षा घ्या. हे जे आसमंत म्हणजे काय, इति अयम आसमंतात ह्या आसमंतापेक्षा, म्हणजे जे काही आसमंत आहे आजूबाजूचं, हे उद्यान सोडून बाकीचा जो भाग आहे आजूबाजूचा त्यापेक्षा हे उद्यान नयन मनोहर आहे सर्व ओके. अर्थांनी. मी त्याने तुलना कशाशी केली की बागेच्या आसपासच्या आसमंताशी केली. म्हणजे बाग हे आसमंत नाही, आसमंत म्हणजे बाग सोडून बाहेर दुसरं आसमंत. ओके. ते बहुतेक ना इथे संस्कृत टू मराठी लिटरल ट्रान्सलेशन केल्यामुळं बहुतेक ते गडबड होतीये. कारण हो की ते आता बरोबर जे आहे. तुम्ही शेवटचं जे वाक्य सांगितलं ना, की आसमंतापेक्षा हे उद्यान नयन मनोहर आहे, हे हो जास्त म्हणजे मराठी भाषेत आपण तसं म्हणतो. पण हो हे जे आहे आसमंतापेक्षा सर्व काळी नयन मनोहर असलेले, त्यामुळे थोडं कन्फ्युजन होतं. की पण त्याला तेच म्हणायचं त्या ठिकाणी की हा जो आसमंत आहे या बाकीच्या आसमंतापेक्षा ही बाग नयन मनोहर आहे. मनोहर सर्व आहे. अर्थाने हा. नयन मनोहर आहे. ते म्हणजे नयन बाजूला नाही मनोहर सर, ते जर नंतर पंचमी घेतलं असतं ना उद्यानानंतर, सर तर मग ते हा कन्फ्युजन नसतं झालं. नाही ते पंचमी घेतलेलं आहे म्हटल्यावर प्रश्न मिटला सर खरं. हो कारण ते बरोबर आहे. आसमंताहून असं आहे ना, त्यामुळे ते आसमंताहूनच पेक्षा म्हणण्यापेक्षा त्यांनी आसमंताहून असं म्हटलं असतं तर अधिक योग्य वाटलं असतं असं आपल्यावर अवलंबून असं आहे. मला वाटतं. म्हणजे हा हा असं करू. किंवा असं म्हणतात त्याच्यात परंतु कुठे आहे आसमंतात ते? नाहीये ते. आसमंतात म्हणजे काय की त्या आसमंतापेक्षा असं तुलनाच केली त्याने. बागेच्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्यापेक्षा आमची बाग जी आहे, ही बाग जी आहे ती मनोहर, सर्व अर्थाने मनोहर आहे. म्हणजे बागेच्या बाहेर जर तुम्ही गेलात तर ओसाड सगळं आहे. मग तिथं फुलं नाहीत, तिथे पक्षी नाहीत, प्राणी नाहीत, झाडी नाहीत, कोलाहल नाही. हा हा जो आसमंत आहे, मग तो हम्म. शहराचा असेल किंवा दुसरा कुठलाही असेल, त्यापेक्षा ही बाग आहे ही नयन मनोहर आहे. आणि त्या ह्याच्यात पण पाटला हा अस्तू पाहिजे ना, अस्तू. अस्तू कशाला? अस्तू म्हणजे असावे असं होईल ते. अस्तूचा अर्थ ते क्रियापद वेगळे असतो जे ते. पाटला हा तर मध्ये असतो नाहीच आहे. पाटवला हा तू न आणि बहवा. परंतु साठी काय आलं मग? तू म्हणजे तर. तूचा अर्थ बेसिकली तर होतो. हा. किंवा म्हणजे मग इथे असं गुलाब तर खूप नाही. हा असे ह्या आसमंताहून सर्व 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 काळी नयन मनोहर असलेले हे उद्यान आहे असं. नाही असलेले शब्द नाही येत ना, म्हणून ते घेता येत नाही आपल्याला. म्हणजे भाषांतर असं करताना म्हणतात. जे शब्द वापरले आहेत त्याचंच भाषांतर करावं. मग हो त्यापेक्षा बरोबर. वेगळं जर तुम्हाला टाकावं वाटलं काही तर मग कंस करून कंसामध्ये टाकायचं. जर तो अर्थ तुम्हाला अपुरा वाटला आणि त्या ठिकाणी अर्थ काही वाढवा वाटला तर मग कंस करून टाकायचं.
सरळ सरळ लिहिताना मात्र जेवढे शब्द आहेत तेवढेच वापरून अर्थ काढला पाहिजे. तर हे पुढे आपण सुरुवात करू जेवढं होईल तेवढं. माधुरी ते काय झालं? तत्र एक तेच ना, तत्र हा एकम वनम अस्ति. एकदम तेथे सोपं. एक अरण्य आहे. हा, तेथे एक अरण्य आहे, तेथे एक वन आहे. ओके, छान. वन. अपूर्वात आहे. वनस्य नाही, नृपः. अजून आधी करतो पहिलं. ओ हा हा. तत् अतीव विशालम अस्ति. ते अतिविशाल आहे. अतिविशाल, खूप विशाल आहे, खूप मोठं आहे. आता पुढचं घेऊन टाका, तुम्ही वाचलं होतं. वनस्य वनस्य नृपः सिंह अस्ति. वनाचा राजा सिंह आहे. वनाचा राजा सिंह आहे. गुड, छान. शुभदा कुलकर्णी. अतः तं वनराजः उच्यते. म्हणून त्याला वनराज म्हणतात. व्हेरी गुड. चलो, राजेंद्र कोलेकर साहेब. फारच सोपे सोपे वाक्य आहेत. सर एक शंका होती, विचारू का? हो, बोला. हा, ते उच्चते जे आहे ते काय म्हणजे वच धातूचं काय उच्च. म्हणजे? हा, वच धातूपासून झाले ते उच्चते, अच्छा. बोलले जाते. पण मग त्याचं चालताना म्हणजे ते उच्चते झालंय ना, म्हणून हा, म्हटलं. ते रूपांतर झालं त्याचं. म्हणजे वच धातूचे अनेक गोष्टी त्या तिकडे हा हा. म्हटले पण तो जाते असं या. धातू, हा धातू वच आहे ना. हा, वच धातू. येस. तर मग ते वर्तते सारखं आहे का? हा, वर्तते हो मध्ये सर. असते नाही, वर्तते वेगळं आहे ते. नाही, वर्तते वर्तते सारखं उच्चते आहे का असं मला म्हणायचं. हो, नाही, बरोबर. ते उच्चार सारखा आहे, ते आहे म्हणून ते. पण त्याची हा हा व्याकरणिक हे जे आहे, हा. डेव्हलपमेंट जी आहे ती वेगळी आहे. ओके ओके. हा. या. सिंहः मांसम खादती. हे वाक्य सोपं आहे. याला सिंह नाही म्हणायचं, हं. सिंह. सिंह मांस खातो. सिंह मांस खातो. सिंह मांसम खादती. मांसम पण नाही, मांसम खादती. मांसम खादती. ते मध्ये मध्ये व येतं त्या कुठचं त्यामध्ये. मांसम, अच्छा. सिंहम असं ते अर्ध व. अच्छा. गिरीश देशपांडे साहेब. हो. अयम जिह्या जलम पिबती. जिव्हया. जिव्हया. जिव्हा जिव्हया. म्हणजे जीभ. जिव्हया जीभ. म्हणजे जिभेने. जिभेने पाणी पितात. म्हणजे हा जिभेने अयम पाणी. अयम हा जिभेने पाणी पितात. ओके. रवींद्र जोशी साहेब. वने चित्रकाः वृकाः भल्लाः च सन्ति. किंवा अल्टरनेट त्यांनी घेतलंय चित्रक वृक भल्लाः च सन्ति. मग त्याची चची गरज नाही. म्हणजे हे जर अनेक वचन घेतले आपण याच्या शेवटी, शेवटचं अक्षर तर मग चची गरज नाही. शेवटचा. प्रत्येक आपण वेगळ्या वेळेला घेतलं तर मग च शेवटी घ्यायचं. हो. हे प्राणी या ठिकाणी आहे. सो वनामध्ये चित्ता, वृक, वृक, लांडगा आणि भल्ला म्हणजे भालू, आपलं ते अस्वल असतात. आहेत. संती आहेत. वनामध्ये चित्ते, लांडगे आणि अस्वले आहेत. आणि अस्वले आहेत. नृपः गजस्य उपरि उपविशति. नृपः राजा. अच्छा, हे वेगळंच आहे का सगळं? ठीक आहे, घ्या घेतलं तर घेऊन घ्या, नो प्रॉब्लेम.
नाही नाही, मला वाटलं की त्या हम्म. त्या आधीच्याच कंटिन्युएशन, म्हणून मी विचार करतोय की असं हा काय आणि लिहिलं. हे आता हत्ती आला हा त्याच्याकडून. हा. हा, राजा ते मी म्हटलं राजा तो आधी हा. म्हणले ना सिंह राजा, म्हटलं हे असा कसा वर आला. म्हणून मी आपला जरा ऍक्च्युली विचारलं. हे ओके. उत्तर आहेत, त्यांनी हिंदी वाक्य वेगळे दिले आहेत, त्याचं संस्कृत मध्ये करायचं होतं. हा ठीक आहे, हा पॅराग्राफ येतो. हा तर ह्याचं ओके. राजा राजा हत्तीच्या वर बसतो. बसतो उपविष्ट उपविशती, उपविश उपविशती. करून उपविशती. आता हे आपण इथं उपरी आहे बघा, हे बऱ्यापैकी कन्फ्युज होतं आपलं. उपरी म्हणजे वर आणि हो. अपरे म्हणजे दुसरीकडे. हम्म. तो शब्द आपल्याला गेला त्या ठिकाणी अपरे आणि उपरी हे कन्फ्युज होऊ शकतं असं. थोडा फरक आहे. ओके. पद्मजा मॅम. हो सर. गजः मांसम न खादती, हम्म. म्हणजे हत्ती मांस खात नाही. ओके, पुढे घ्या तुम्ही. पुढचं घेऊ का? सोपे हा. सोपे आहेत सगळे. गजः शनैः शनैः चलती, म्हणजे हम्म. हत्ती हळूहळू चालतो. हम्म, 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 किंतु अश्वः वेगेन धावती, हम्म. परंतु अश्व वेगात पळतो. हा पुढे एवढं पुढे होता. हा. माधुरीत आहे. सैनिकाः अश्वानाम् उपरि तिष्ठन्ति. हम्म. सैनिक घोड्यावर तिष्ठन्ति, उभे राहतात. नाही, घोड्यावर थांबतात किंवा राहतात, सैनिक घोड्यावर बसतात. हं. उपरी म्हणजे वर घोड्या- आपण बघितलं. अश्वांच्या वर, घोड्यांच्या वर, घोड्यांवर. वर बस तिष्ठन्ती म्हणजे थांबतात. तिष्ठन्ति. आरोहंती थांबतात. म्हणजे चढणे त्यावरती, आरोहन करणे. उपविशंती म्हणजे बसतात, बहुवचनी. सैनिक हा बहुवचन आहे. स्वार हा, स्वार होतात सर, असं स्वार आहे. होतात. हा, स्वार स्वार होता होतात. शब्द कुठेच नाही याच्यामध्ये दिलेला. नाही, तिष्ठन्ती, आरोहंती म्हणजे आरोहंती म्हणजे म्हणजे हा म्हणजे आरूढ आरोहन होतात. आरोह करतात, चढतात. आरोहंती म्हणजे आरूढ होतात. हा, आरूढ होतात. आपण शब्द हा, आरूढ होतात. आरूढ म्हणजे स्वार ना सर. हा, ठीक आहे आता म्हणजे ओके, स्वार होतात. आरोहन करण्याचं स्वार करणे होईल का? ठीक आहे मग. ओके. घोड्यावर उपविशंती बसून बसतात. हा घोड्यावर सैनिक बसतात. घोड्यांच्या वर बसतात, घोड्यांवर बसतात किंवा स्वार होतात किंवा आरोहन करतात. अश्वानाम् उपरि स्थित्वा हा, आरुह्य उपविश्य ते युद्धं कुर्वन्ति. हम्म. घोड्यावर बसून युद्ध करतात का? हा, पण ते सगळंच आहे या ठिकाणी. हा, ते युद्ध करतात. 2-3 गोष्टी आहेत ना. अश्वान उपरी स्थित्वा आरोह्य उपविश्य, घोड्यांवरती बसून घोड्यांवरती आरूढ आरोहण होऊन होऊन किंवा स्वार होऊन, मॅडम सांगितल्याप्रमाणे, किंवा बसून उपविश्य ते युद्धम कुर्वन्ति, ते युद्ध युद्ध करतात. हा, करतात. ते युद्ध ओके करतात. ओके. पुढे आता म्हणजे पुढचं घेऊ आपण. अजून कोणी आता कोणी राहिलं एखादं सेकंड राऊंडला नाही आला असं कोणी? तर मी वाचू येस. वाचू हा, उष्ट्राणाम उपरि स्थित्वा आरुह्य म्हणजे स्थित्वा अथवा आरुह्य असं म्हणलं. उपविश्य युद्धम न कुर्वन्ति ओके. म्हणजे उंटावर बसून कोणी युद्ध करत नाही. बसून किंवा ते आरूढ होऊन किंवा उष्ट्राणा म्हणजे उंटावर उंटावर बसून युद्ध न कुर्वन्ति आहे ना, म्हणजे युद्ध करत नाही. राईट. ओके. राईट. म्हणजे उष्ट्राः मरुभूमौ चलन्ति म्हणजे उंट वाळवंटात चालतात. उंट वाळवंटात चालतात, बहुवचन त्याचं ते. चालतात. आता राजेंद्र जोशी साहेब. ते विपुलम जलम पिबंती, ते खूप पाणी पितात. येस. पुढे. मृगः अतीव सुंदरः पशुः,